अनुसूचित जातींच्या आरक्षणातील अ, ब, क, ड उपवर्गीकरणाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलेल्या समर्थनाविरोधात रिपब्लिकन सेनेने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले। केंद्रीय मंत्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अ चे अध्यक्ष रामदास आठवले यांचा जाहीर निषेध करत आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी केली। झालंच पाहिजे उपवर्गीकरणाला समर्थन देणारे आठवल्यांचं करायचं काय? उपवर्गीकरण करणाऱ्या सरकारचं करायचं काय? उपवर्गीकरण झालंच पाहिजे, उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे, आम्हाला आमचा न्याय मिळालाच पाहिजे। बोलो रिपब्लिकन सेनेचा या जातीवादी सरकारचं करायचं काय? यावेळी रिपब्लिकन सेनेचे प्रदेश प्रवक्ते अविनाश शिंदे यांनी उपवर्गीकरणाला अनुसूचित जातींच्या घटनात्मक आरक्षणावर घाला असल्याचा आरोप केलाय। उपवर्गीकरण हे अन्यायकारक असून त्यामुळे समाजात फूट पडेल, गैरसमज वाढतील आणि आरक्षणाच्या मूळ उद्देशालाच धक्का बसेल। त्यामुळे हे समर्थन कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। शिंदे म्हणाले की रामदास आठवले असोत किंवा अन्य कुणीही बहुजन समाजाच्या हक्कांची तडजोड करणाऱ्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल। समाजाच्या न्याय हक्कांवर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही असा इशारा शिंदे यांच्याकडून देण्यात आला। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा गैरवापर करून देवेंद्र फडणवीस सरकार एससी क्लास मधील ज्या 59 जाती आहे आणि त्याच्या 154 उपजाती आहे यामध्ये भांडणं लावण्याचं कट कारस्थान हे देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे। त्याच्या निषेधार्थ आज रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येत आहे, निवेदन देण्यात येत आहे। त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांनी देखील काल एका पत्रकार परिषदेमध्ये उपवर्गीकरणाला समर्थन दिले आहे। तरी आम्ही आपल्या माध्यमातून आठवले साहेबांना सांगू इच्छितो की आपण आपला निर्णय बदलावा, आपण उपवर्गीकरणाच्या साईटनी समाजाच्या साईटनी उभे राहावा, कारण या समाजाने आपल्याला आज त्या पदापर्यंत पाठवलेला आहे आणि हा समाज जर तुम्ही या उपवर्गीकरणासोबत उभे राहिला तर समाज तुमच्या सोबत उभा राहील, अन्यथा हा समाज तुम्हाला तुमची जागा दाखवल। आज या निवेदनाच्या माध्यमातून जर आठवले साहेबांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं नाही तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना करतो आहे आणि फडणवीस सरकारला इशारा देतोय की जर आपण उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द केला नाही तर येत्या 26 तारखेला आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही पूर्ण मुंबई जाम केल्याशिवाय हा आंबेडकरी समाज थांबणार नाही। पूर्ण 59 जाती एकत्र येऊन मुंबईमध्ये धडकणार आहेत आणि तेव्हा जे काय होईल त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस स्वतः तुम्ही असाल असं मी आज या ठिकाणी त्यांना आव्हान करतो। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। सर्वांनी इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय मूळतः असा आहे की उपवर्गीकरण करण्याचे अधिकार हे राज्यांना आहे, हे केंद्र शासन ठरवू शकत नाही। मूळतः या निर्णयावर मी काही बोलणार नाही, परंतु ज्या महाराष्ट्रामध्ये जी पुरोगामी परंपरा आहे त्या पुरोगामी परंपरेला छेद देण्याचं कट कारस्थान या फडणवीस सरकारकडून रचलं जात आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा दाखला देऊन 59 जातींमध्ये ज्या अनुसूचित जातींमध्ये येतात यांच्यामध्ये भांडण लावण्याचं काम उपवर्गीकरण लागू करून यांना करायचं आहे। मूळतः आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जी बदर समिती यासाठी नेमण्यात आली होती ती 1 सदस्यीय समिती असून त्या समितीचा अहवाल अद्याप तो कुठेही सार्वजनिक केला गेलेला नाही। असं असताना देखील त्यामध्ये कुठेही समाजाचे प्रतिनिधी 59 जातींच्या प्रतिनिधीचा कुठलाही अंतर्भाव नाही। असं असताना देखील हे सरकार बळजबरीने जे उपवर्गीकरण लागू करू पाहत आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि याला समर्थन देणारे केंद्राचे मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा देखील आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि आज या ठिकाणाहून आम्ही सरकारला सूचित करू इच्छितो की हे उपवर्गीकरणाचं जे खूळ आपण काढलेलं आहे हे जर तात्काळ रद्द केलं नाही तर संपूर्ण आंबेडकरी नाहीच तर संपूर्ण 59 जाती या मुंबईमध्ये उतरून मुंबईचा चक्काजाम करतील आणि आरक्षण उपवर्गीकरण रद्द केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो। जय भीम।
आंदोलनात माजी स्थायी समिती सभापती संजय साबळे, सुनील साळवे, मारुती घोडेराव, ॲडव्होकेट विनय कटारे, संतोष भालेराव, जितेंद्र शार्दूल, महिला जिल्हाध्यक्ष विद्या थोरात, विवेक तांबे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारला इशारा देत उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने मागे घ्या, अन्यथा 26 जून रोजी मुंबईत तीव्र चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा दिलाय. बहुजन समाजातील कार्यकर्ते, विचारवंत तसेच विविध समाज घटकातील न्यायप्रिय नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर घोषणांनी दणानून गेला.